राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, SM9 न्यूज मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जिल्हा परिषद गटातून देवळे या गावी आहे. देवळे गावातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण पाहूया. राम नाव सांगा आपलं. अर्जुन मुरलीधर जाहीर, गाव इथले देवळ्यात. देवळात कुणाची हवा आहे सध्या? आता मालकाची हवा आहे म्हणे. हां आता आमच्या खाली रानात रोड चालू आहे, खाली टाकायला हां ट्रॅक्टर आहेत, JCB आहे. ज्याला कोणाला डाम पाहिजे त्याला डाम मिळतात. हां ज्याला कोणाला त्या रानात पाणी फुटते त्याला तर त्यांनी नळ्या आणून टाकले त्या. सगळीकडे चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. मी एकंदरीत अतुल पवार येणार म्हणजे येणार सिद्ध आहे. धन्यवाद. हां बोला. आता म्हणजे काय एकामेका ह्यानं काय नाही, पण रस्ते पूर्ण झाले तर डांप आहे ते टाकले सगळीकडे चालू आहे. हे कोणी केलं हे सगळं अतुल पवारनंच केलंय. दुसरे उमेदवार आहेत त्यांनी काय केलं नाही का? केलं की पहिले केलंच आहे, पण ते अतुल मालक आता उभा राहिलं म्हणजे त्यांच्याकडे पासून त्यांचे कर्तव्य चांगले म्हणजे अतुल पवारांचे पहिल्यापासून इथं काम आहेत. करते. काय मागेल ते लीड जाईल का अतुल पवार? जाणार की एक नंबर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, नाव काय आपलं? माझं नाव नरेंद्र विश्वनाथ गाडे, गाव देवळे. आता एकंदरीत जिल्हा परिषद चं काय वातावरण आहे तुमच्या देवळामध्ये? वातावरण असं आहे की अर्ज असो या नसो, मी इथं उभा राहू या न उभा राहू, पण काम फास्टमध्ये किंवा रस्ते होल मारून देणे, 4 घर असू द्या, 1 घर असू द्या, पाण्याची समस्या असू द्या, रस्त्याची समस्या असू द्या, तुमचं शेडची समस्या असू द्या, मालकाने आतापर्यंत एकही काम ठेवलं नाही. आणि ह्यांनी अर्ज भरल्यानंतर हे आता विरोधक म्हणजे अतुल मालक, हे तर फक्त अतुल मालक तालुक्यात कोणालाच म्हणत आहेत, फक्त अतुल मालकालाच मालक म्हणतात. इथं विरोधकांनी काय केलं आहे, अर्ज भरल्यानंतर येऊन विचारायला लागले, बाबा तुमची काय समस्या आहे, तुमची काय अडचण आहे, आणि वातावरण बघून पळून बी चाललेत, काम बी करत नाहीत का, हे आपले आहेत का नाही? कारण की आधी कामं मालकाने सगळी केलीत, आतापर्यंत मालकानं काही ठेवलं नाही. आता आपण मालकाला बोलवायचं म्हणले तरी बी आपल्याकडे शब्दच नाही, काय म्हणून बोलवायचं, काय काम करायचं हे आता येऊन विचारलं लागले. आता सभा घ्यायला लागले ते लोक, हे म्हणते तुमचं काय काम करू. दुसऱ्या उमेदवाराचं इथं काय काम नाही असं? दुसऱ्या उमेदवारांच्या मागं आम्ही आमदार केलं होतो तेव्हा गाववाले म्हणत होते चोरांच्या मागे कशाला चालला तुम्ही. आता गाववाले म्हणते त्या मागे जा. जे मी कोण महत्त्वाचे जे नेते लोक आहेत, जे वरचे जे गरीब माणूस आहे, आता खालचा ह्यांना भीती आहे की हा आमदार होईल, येणाऱ्या काळामध्ये 5-10 वर्षानंतर हा आमदार होईल, ह्याला टक्कर कशी द्यावं म्हणून त्यालाही ज्यांना ह्यानं साथ दिली आमदार केला त्यांनासुद्धा खटका लागले ना, म्हणून ती यांना साथ देत नाही, विरोधकांना ती साथ द्यायला लागलीत. आता विरोधात उभा होते आमदार केला त्यांना साथ द्यायला गेलेत, ज्यांना आपल्याला साथ दिली त्यांना मातीत घालायचं, ह्यानं वर निघला नाही पाहिजे, ही ती गरीबच राहायला पाहिजे. म्हणजे त्यांना विरोधकांनी त्यांना पुढे येऊ दिलं नाही, येऊच देत नाही तो. ही गावाची आमच्या भूमिकाच आहे, बारक्याला लोकात असणाऱ्याला पुढे येऊ द्यायचं नाही. विरोधकाला साथ देतील पण ज्यांना आपल्याला साथ दिली त्यांना साथ देणार नाही. नमस्कार, नाव सांगा आपलं. तुषार दत्तात्रय चव्हाण, गाव देवळे. देवळे गावातून कोणाची हवा आहे सध्या तर मालक आहे तर बघा, जिकडं जाल तिकडं अतुल मालक पवार. सध्या तर सगळ्या गावात त्यांनीच काम केले, ते टुटे झेड सगळे पूर्ण टोटली काय असेल ते रस्ता मुरुम डाम जे लोकांना गरजा पाहिजे ते मालकांना आतापर्यंत सगळ्या दिलेल्या. दुसरे उमेदवार आहेत त्यांनी काय केलं नाही का? त्याने काय हो, त्याने आता मालकाचं कसं आहे, अर्ज भराय आधीपासून कामं चालू आहेत त्यांची. लोकांचं कसं आहे, आता ह्याने अर्ज भरला, आता काल परवा ये लागले ते काय काम आहे ते का द्या काय कोण कामं सगळे म्हणते ते मालकाकडनं कामं करून घेतले ते म्हणते ते. आता काय करायचं, एकंदरीत अतुल पवारांनी कामं भरपूर केली. हा सगळे टुडे झेड केले ते, असं एक काम राहिलं नाही. लाईटेज असू द्या, तुमचं काय कशाची अडचण आहे त्याचं काम केलं मालकानं, फक्त नुसती अडचण सांगायची. बोर बिर सगळं पाणी बिणी सगळं ओकेमध्ये केलं मालकानं. देवळे गावातून कोणाला लीड जायला? 100% मालका जाणार, घड्याळ दिसणार तुम्हाला पूर्ण तालुक्यात सांगोल्यात. धन्यवाद.